इंडिया आघाडी अस्तित्वात आहे का? विरोधकांमध्ये एकजूट आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सोमवारी देशाला मिळतील अशी अपेक्षा होती. यापैकी इंडिया आघाडी अस्तित्वात आहे का? तर हो असं उत्तर मिळालं. पण विरोधकांमध्ये एकजूट आहे का या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय अशी चर्चा आहे. ही चर्चा का होते आहे? इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमका काय मेसेज गेला आहे या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. नमस्कार, मी सचिन जोशी. आपण पाहताय लोकमत.com. लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा. भाजप विरोधी पक्ष पुन्हा एकदा इंडिया आघाडीच्या नावाखाली एकत्र आले आहेत. या संदर्भातलीच बैठक दिल्लीमध्ये झाली आहे. पण या बैठकीला DMK, आप आणि नुकताच सत्तेत आलेला विजय यांचा TVK यासारखे पक्ष का नव्हते अशी चर्चा आहे. त्यामुळे अनेक महिन्यांनी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतून काही विशेष निष्पन्न होईल अशी अपेक्षा असली तरी तसं प्रत्यक्षात घडलेलं नाही. पण उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन हजेरी आणि शरद पवार यांच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळेंची उपस्थिती यामुळे राज्याच्या राजकारणासाठी या बैठकीचा अर्थ काय ते आपण पाहणार आहोत. कारण महाराष्ट्रात गेल्या बऱ्याच महिन्यांपासून काही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीला आधी सत्ता आणि मग पक्षही हातातून जाण्याची वेळ आलेल्या ममता बॅनर्जींची उपस्थिती हा विशेष चर्चेचा विषय ठरली. यासोबतच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला हे सुद्धा इथे उपस्थित होते. पण तामिळनाडूतील पराभवानंतर काँग्रेसने साथ सोडलेला DMK, काँग्रेसने तामिळनाडूत आघाडी केलेला TVK, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष या बैठकीला उपस्थित नसल्याने इंडिया आघाडीत सारं काही आलबेल नाही हे स्पष्ट झालंय. पण महाराष्ट्राचा विचार करता या बैठकीमुळे काही गोष्टी आता स्पष्ट झाल्यात. या बैठकीआधी शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणुकांना जवळपास 3 वर्ष बाकी आहेत. त्यामुळे विरोधकांना एकजूट करण्याचं काम आता करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुप्रिया सुळेंच्या या बैठकीतील उपस्थितीमुळे शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या विलिनीकरणाचा मुद्दा आता मागे पडलाय हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. एवढंच नाही तर शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये सहभागी होऊ शकतो या चर्चेला सुद्धा आता पूर्णविराम मिळालाय. तर तिकडे उद्धव ठाकरेंनी या बैठकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावा अशी रोखठोक भूमिका मांडली. विरोधकांतर्फे पंतप्रधान पदासाठी चेहरा कोण असं लोकांनी विचारलं तर उत्तर काय असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या सहभागामुळे सुद्धा राज्यात ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाऊ शकतात का या चर्चेलाही तुर्तास पूर्णविराम मिळालाय. त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, तर दुसरीकडे काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे सेना असं समीकरण आता तरी दिल्लीतील बैठकीने अधोरेखित झालं आहे. उद्धव जी ने 2-3 बातें कही. पहली बात थी कि अगर हमको लोकसभा चुनाव लड़ना है और देश में सत्ता परिवर्तन करना है, बीजेपी से लड़ना है, तो इस चुनाव में हमको प्रधानमंत्री पद का चेहरा लोगों के सामने लेकर जाना पड़ेगा. उस बारे में चर्चा करनी पड़ेगी. इंडिया ब्लॉक को एक कोऑर्डिनेटर की नियुक्ति करनी पड़ेगी और हमको बार बार मिलना होगा. 1 साल में एक बार मिलने से कुछ नहीं होता है. हेमंत जी का भी यही कहना था, मैंने सुना. और हमको लड़ने की तैयारी, संघर्ष की तैयारी रखनी पड़ेगी. अभी तय हो गया है बाद में कि चीफ जस्टिस ऑफ इंडिया को हम सब मिलकर एक लेटर लिखे. और देश में जो चल रहा है, SIR का घोटाला चल रहा है, नीट का घोटाला चल रहा है और भी चल रहा है, उस बारे में हम चीफ जस्टिस ऑफ इंडिया को अवगत करें. एक लेटर हम सब मिलकर लिखेंगे. इंडिया आघाडी आपल्या नाराज मित्रपक्षांना सोबत घेणार का? पंतप्रधान पदाचा चेहरा आत्ताच ठरवणार का? या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतील. पण महाराष्ट्रात मात्र विलिनीकरण, सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची चर्चा ठाकरे आणि पवारांनी तुर्तास संपवली असल्याचं आता तरी दिसतंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.